हे अश्रू कशाचे आहेत ते पुढे जाऊन तुम्हाला समजेलच. तर सर्वात आधी मी चिकन मॅरिनेशन करून घेतलं, कारण आज आहे जत्रा आणि जत्रेसाठी खूप काही मेन्यू आहेत. तर सर्वात आधी चिकन मॅरिनेशन केलं आणि चतुर्थी सुद्धा होती, सो मी साबुदाण्याची खिचडी खाल्ली आणि त्यानंतर दुसऱ्या कामाला लागली. साबुदाण्याची खिचडी खाऊन झाल्यानंतर मी मस्त असं पुऱ्यांना पीठ बांधून घेतलं आणि हाच तो कांदा ज्याच्यामुळे माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. कांदा कापून मी पाण्यात ठेवला, कारण असे एवढे सोलूनच फक्त डोळ्यातून एवढा पाणी आला होता की कापून काय झालं असतं काही सांगू शकत नाही. कांदा कापून झाल्यानंतर मस्त असं पुऱ्यांचं प्रिपरेशन केलं आणि पुऱ्या लाटून तळून वगैरे मस्त घेतल्या आणि एवढा कांदा कापल्या, कारण भजी वगैरे बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर तयार झालो आणि मंदिरात जायला निघालो. मंदिरात गेलो आणि मंदिर खूपच जास्त सुंदर सजवलं होतं. गाभारा तर एकदम फुलांनी भरला होता. खूपच प्रसन्न वाटत होतं आणि माऊलीला पण खूप सुंदर सजवलं होतं. दर्शन वगैरे एकदम छान झालं. गर्दी वगैरे काहीच नव्हती. खूप सुंदर दर्शन झालं. त्यानंतर तळी आणली होती, ती तळीचा मान वगैरे देवीला दिला आणि बाहेर आल्यावर असं काहीतरी ज्यूस होता भक्तांसाठी, तो ज्यूस पिला आणि मॅडम बघा उतरल्या सर्वात आधी कार मध्ये बसली आणि नंतर कार मधूनच इशारा करते की मिकी माऊस मध्ये जायचंय, पण आम्ही तिला मिकी माऊस मध्ये जाऊन देत नाही, कारण मुलं तुडवतील हिला. त्यानंतर जम्पिंग मध्ये कोणीच नव्हतं, सो जम्पिंग मध्ये टाकलं. बाबा मार केवढ्या उड्या मारायच्या आहेत तेवढ्या. केवढं मन भरून तिने उड्या मारल्या आणि नाश्ता करायला आलो. आम्ही पाणीपुरी खात होतो, पण हिला फक्त थंड आईस्क्रीम फालुदा तेच पाहिजे होतं. त्याच्यासाठी ही हट्टाला पेटलेली एकदम. घरी आलो आणि जे काही तळायचं होतं ते तळून घेतलं, चना कोलीवाडा भजी वगैरे. नंतर लास्टला चिकन कबाब तळून घेतले आणि बस याच्या पुढे शूट करायचे काय खायची सुद्धा इच्छा नव्हती. सो एवढाच आजच्या दिवसासाठी व्हिडिओ होता. कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा. बाय.